आता हा तुमचा फार्म सुरुवातीला छोटा असेल, आता खूप मोठा फार्म झालाय तुमचा आणि याच्या मागे तुमचा खूप जबरदस्त संघर्ष असेल. आता कुठलीही गोष्ट ज्यावेळेस मोठी होते ना, तर ती आपल्याला वाटते की हा एवढा मोठा फार्म झाला बॉस, पण तो कधी ना कधी तरी एक छोटासा फार्म असेल. मग हा छोटा फार्म मोठा करण्यामागे खूप जबरदस्त तुमचा संघर्ष असेल. मग या संघर्षामागे आपली एक साथ असते, ती म्हणजे घरच्यांची. आता तुम्हाला ह्या संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये घरच्यांची साथ किती इम्पॉर्टंट असते बरं साहेब? सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही शेळीपालन सुरू केलं त्यावेळेस आम्ही जातीनं धनगर असल्यामुळे आमच्याकडेच घरच्या शेळ्या होत्या. हो आणि घरच्या जे 7-8 शेळ्या होत्या त्या त्यांना ठेवायला जागा नव्हती. तर आई वडिलांनी त्यांना खूप जीव लावून ठेवलं होतं. बरोबर. तर आमचा असा विषय झाला तर या शेळ्या ठेवायच्या की विकायच्या. बरोबर. मग आईचं म्हणणं आलं का आपल्या या घरच्या शेळ्या आहेत, आपण विकून या, उत्पन्न देतील आपल्याला. बरोबर. मग त्या घरच्या शेळ्यांसाठी मी छोटं शेड बांधलं होतं. ओके. आणि छोटं शेड बांधल्यानंतर मग असं लक्षात आलं का आपण थोडं युट्यूब वगैरे किंवा मग फेसबुक याच्यावर बघितलं ना, तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या यशोगाथा दिसल्या. असं आहे आपल्याकडं आफ्रिकन बोर म्हणून जाते, या जातीचं मेल वापरला का आपल्याला वजन वाढ चांगली भेटते. बरोबर. मग सुरुवातीला मी एक शेळी आणि एक पाट आणि एक बोकड 1,20,000 रुपयाला खरेदी करून आणली होती. ओके. मग त्या मेल पासून मला ज्या आपल्याकडच्या गावरान शेळ्या होत्या त्यांना क्रॉसिंग केलं आणि जी प्युअरची शेळी तिची संख्या वाढत गेली. तर ह्या 8 वर्षामध्ये माझ्याकडे बरेच समजा जवळजवळ 120च्या आसपास आता प्युअर बोर आहेत. आणि या संघर्षात माझ्या पूर्ण परिवाराची खूप साथ भेटली. कारण परिवार आपल्या रात्रंदिवस इथंच पाहिजे. खरंच आहे. आणि आपल्या परिवाराच्या जो साथ असल्याशिवाय किंवा त्यांचे आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय ते आपल्याला ह्या व्यवसायात आपण सक्सेस होऊ शकत नाही साहेब. खरंच आहे. खरंच आहे. कोणी असो, कुटुंबाची साथ ही भक्कम पाहिजे. बरोबर. कारण तुमचं कधी काय काम निघल, कधी काय प्रॉब्लेम येतील, या प्रॉब्लेम्सला फेस करायला एकटा माणूस काही करू शकत नाही. कुटुंबाची जर खंबीर साथ असली तरच तुम्ही ह्या व्यवसायात सक्सेस होऊ